तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर चला मंडळी, ही आमच्या घरासमोरची पेरवी आहे. त्याला पेरू एवढं आलो तर काय विचारू नका. आणि हे बघा पेरू त्याचं आहेत पिवळं पिवळं धमाक. आणि ऊन भरपूर पडलं होतं, असं एकदम कडकमध्ये माणूस कुठं जाऊ शकत नाही. ही आमची बघा आरोही नखगाडीत बसली होती. त्यानंतर मी म्हणलं नखगाडीत बसूया. त्यानंतर आली बघा ही आमच्या भावाची मुलगी रडत रडत. तिला मम्मीनं मारलं होतं. त्याच्यानंतर गेलो बघा अशी थंड पाण्यानं मस्तपैकी आंघोळ करायला. वाजले होते 3. तर सकाळपासून काय पाणी नव्हतं आलं. तर दुपारी एक बार्डी घेतली. मी एका बार्डीमध्ये आंघोळ करून मोकळा झालो, रेडी झालो. त्यानंतर असं गेलो बघा बॅडमिंटन खेळायला. थोड्या टाईम जरा बॅडमिंटन खेळलो. त्यानंतर हे बघा आमचा डॉक्टर शिवाजी कोठारी. तर ह्याला डॉक्टरकी पदवी दिलेली आहे मी. त्यानंतर हे असं मुंबईला जाणारं सामान भरून ठेवलं होतं. त्यानंतर गाडीमध्ये बसलो. जरा टेन्शनमध्ये होतो, कारण की शिटा वगैरे भेटल्या नव्हत्या आम्हाला. त्यानंतर या दोघींचं काही वेगळंच चाललेलं असते. तर हे बघा शिटाचं टेन्शन घेतलं होतं मी आणि गप्पानी बसलो होतो. त्यानंतर ह्या बघा आरोही आणि ओवी मस्तपैकी वडापाव डान्स करत होते. आणि त्यानंतर आजीत आम्हाला बैठकीची शीट भेटली होती, कारण की मित्रांना आम्हाला फसवलं होतं. त्यानंतर आलो कराडमध्ये. तर कराडमध्ये भरपूर ट्रॉफिक असं लागलं होतं. त्यानंतर आलो धाब्यावरती. काय जेवलो तर काय नाही, नुसतं उतरलो होतो. त्यानंतर पोचलो आपण LPला. त्यानंतर ही बघा आपली रिक्षा मस्तपैकी काढली रिक्षा आणि गोईंग टू आपलं होम. त्यानंतर पाठीमागं बघितलं तर आपली लाईट गायब होती. 2 दिवस गाडी बंद होती. तर पोचलो एकदासा घरामध्ये आपलं कसं निवांत.